सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही. सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स. पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ. लग्नकार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी. ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना. सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने. आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9372 012 044. राहुरी शहराच्या विकासासाठी आजपासून नवी सुरुवात करत असून माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत राहुरीसाठी काम करत राहील, असं प्रतिपादन भाजपा आणि महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी केलंय. राहुरी येथील बुवा सिद्धदेव महाराजांच्या आरतीनिमित्तानं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. राहुरी शहराचे मालक मानल्या जाणाऱ्या श्री बुवा सिद्धदेव महाराजांच्या समाधीस्थळी धार्मिक वातावरणात आरतीचं आयोजन केलं गेलं. यावेळी अक्षय कर्डिले यांनी पायी चालत येऊन समाधीचं दर्शन घेतलंय. त्यानंतर त्यांच्या हस्ते मनोभावे आरती पार पडली आणि आरतीनंतर प्रसादाचा लाभ घेत त्यांनी भाविकांशी संवाद साधलाय. यावेळी महिलांनी परिसरातील विविध समस्या अक्षय कर्डिले यांच्या निदर्शनास आणून दिल्या. मी तुमच्या घरातील मुलगा आहे असं समजून सर्व समस्या सोडवण्यासाठी तत्पर राहील, असा विश्वास कर्डिले यांनी महिलांना दिला. तर समस्यांचं तातडीनं निराकरण करण्यासाठी आपण स्वतः पुढाकार घेऊ, असंही त्यांनी स्पष्ट केलंय. आज राहुरीचे मालक बुवासिद्ध बाबा यांच्या आरतीचा मान आज मला दिलेला आहे. मी सर्व नाथ भक्तांचे, ग्रामस्थांचे मनापासून आभार व्यक्त करतो की आज आपण सर्वांनी मला आरतीसाठी निमंत्रित केलं. बुवासिद्ध बाबा म्हणजे आपल्या राहुरीचे मालक. राहुरीची सुरुवातच त्यांच्या आशीर्वादाने होती. आदरणीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब हे बुवासिद्ध बाबा यांचा आशीर्वाद घेऊनच राजकीय क्षेत्रामध्ये आपल्या राहुरी मतदारसंघामध्ये काम करत होते. आज मी या राजकीय क्षेत्रामध्ये पदार्पण करत असताना बुवासिद्ध बाबा यांचा आशीर्वाद घेऊनच मी वाटचाल सुरू केली आहे. त्यांचा आशीर्वाद आपल्या राहुरीवरती आहे आणि मला त्यांच्या विशेष श्रद्धा आहे, भावना आहे. म्हणून आज खरं म्हणजे मी आरतीसाठी सतत येत असतो आणि त्यांचा आशीर्वाद मला मिळावा अशी मी बुवासिद्ध बाबांच्या चरणी प्रार्थना करतो. भविष्याच्या वाटचालीमध्ये आपल्या राहुरी शहराचं, तालुक्याचं, मतदारसंघाचं कुठलाही प्रश्न, कुठलीही अडचण, कुठलीही कोणाला समस्या आमच्या महिलांना, माता भगिनींना किंवा तरुणांना आली, 100% मी बुवासिद्ध बाबा यांच्यासमोर उभा आहे. त्यांच्या आशीर्वादाने येणाऱ्या काळामध्ये एकही अडचण कोणाला येऊन देणार नाही. 100% आता माझ्यावरती जनता विश्वास टाकते, तर त्याच विश्वासावरती उतरून मी भविष्यामध्ये सर्वसामान्य जनतेसाठी काम करणार. ज्याला जिथं अडचण येईल त्यासाठी खंबीरपणे उभा राहणार आणि अन्यायाच्या विरोधात न्याय प्रत्येकाला मिळवून देण्यासाठी माझं पूर्णपणे पाठबळ असणार. 100% विश्वास हाच देतो की मी आज राहुरी शहरामध्ये सुरुवात करत आहे. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी राहुरीसाठी काम करत राहीन एवढा विश्वास करतो. आपल्या सर्वांच्या वतीने बुवासिद्ध बाबा यांचा आशीर्वाद घेऊन आता मी भविष्याची वाटचाल करतोय. सर्वांना मनापासून आभार की आपण माझ्यासोबत खंबीरपणे उभा आहात. जसे साहेबांसोबत तुम्ही उभा होते त्याबद्दल ऋणी आहे. भविष्याच्या वाटचालीसाठी सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा. बुवा सिद्धदेव महाराजांच्या आशीर्वादानंच माझ्या राजकीय प्रवासाची सुरुवात होतीये. स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेबही प्रत्येक महत्त्वाच्या कार्याची सुरुवात महाराजांचं दर्शन घेऊन करायचे. त्याच परंपरेनुसार मीही आज आशीर्वाद घेऊन राजकीय क्षेत्रात पदार्पण करतोय. महाराजांप्रती माझी श्रद्धा आणि भावनिक नातं असल्यामुळं मी इथं नेहमी येत असतो. त्यांच्या कृपेनं राहुरीतील कुणालाही अन्याय सहन करावा लागू देणार नाही. प्रत्येकाला न्याय मिळवून देण्यासाठी खंबीरपणे उभा राहील, अशी ग्वाही देखील अक्षय कर्डिले यांनी दिली. या आरतीच्या कार्यक्रमाला महिला भाविकांची मोठी उपस्थिती होती, तर पुरुष आणि स्थानिक नागरिकांनीही मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. सुहास जाधव सह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी,
हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22.